ओके. सो मी तुम्हाला विचारलं काय सांगा बरं. कोण म्हणजे काय टॅक्स पासून कुठल्या कुठल्या गोष्टी आपण हे करतो सांगा बरं. सर क्वेश्चन काय आहे? टॅक्स म्हणजे काय? आपण टॅक्स कशाला म्हणतो? टॅक्स पेअरला आपण काय म्हणतो? टॅक्स पेअर कोण असतो? आपण एक जॉब करणारा माणूस, जॉब करणारा व्यक्ती, बिझनेस मधून कर भरला जातो. ओके ओके बरोबर. अजून ज्यांचं 5 मिनिट. लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतं ते आपल्या अगदी बरोबर. पगारातून डायरेक्ट टॅक्स पे करतात. अगदी बरोबर. करेक्ट. अजून एक मिनिट थांबून हा एक. तो या जेवढे पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये लोक आहेत त्यांना कन्वर्ट करणार असं काही यांचा प्रयत्न नाही. हे पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. उलट आता जे ऑर्गनाइज मध्ये होते ते उलटे अजून ऑर्गनाइज मध्ये येऊन लागले. असं मी कन्सिडर करू शकतो. पाणीपुरी विकणार आता भेळ भत्ताची गाडीवाला त्यांचं इन्कम कधी पण शो नाही होत. ठीक आहे. केळे विकणारा, फ्रुट्स विकणारा याची इन्कम कधी शो नाही होत. सो त्यामुळे हा जो फरक आहे, ठीक आहे, ऑर्गनाइज सेक्टरचा आणि अनऑर्गनाइज सेक्टरचा जो आपण इथे बघितला, आपल्याला मेन जे टॅक्स पे करणारी जी जनता आहे महाराष्ट्रात ती कमी. ठीक आहे. पे करणारी जनता काय
तर तिथे आपण बघितलं टॅक्स पे करणारी जनता कमी आहे. म्हणून मग आपण जनरली काय कन्सिडर करतो, आता मग टॅक्स स्ट्रक्चर मध्ये बघा जास्त करून जितके लोक भारताला म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स पे करणार तितकं गव्हर्नमेंट काय करणार डेव्हलपमेंट वगैरे किंवा ज्या विकास कामं वगैरे त्याच्यामध्ये स्पेंड करणार. तेवढ्या स्कीम चांगल्यापैकी इम्प्लिमेंट करू शकतात. तेवढाच खर्च डिफेन्सवर होणार, तेवढाच जास्त खर्च एज्युकेशन करणार, तेवढा जीडीपी वाढणार. ठीक आहे, कारण जीडीपी टॅक्सेस मधूनच गव्हर्नमेंटला जीडीपी प्राप्त होत. ओके, सो अशा प्रकारे आपण बघितलं आहे एक बेसिक तुम्हाला मी स्ट्रक्चर टॅक्स. आता टॅक्सेसचे प्रोव्हिजन जे आहे तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळेल. बघा याच्यामध्ये कर रचना जी आहे, कर रचना ज्याला आपण टॅक्स सिस्टम म्हणतो. ठीक आहे, पुढचा मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन ऑफ टॅक्स. आपण पहिले डेफिनेशन ऑफ टॅक्स डिस्कस करूया. जसं तुम्ही सांगितलं त्यापेक्षा आपण एक बुकिश डेफिनेशन काय दिले किंवा एक प्रॅक्टिकल व्ह्यूने तुम्ही सांगितलं, पण एक बुकिश व्ह्यूने डेफिनेशन काय त्यामध्ये बघणार आहोत. बघा यांनी इथं म्हटल्याप्रमाणे जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतू शासनाने जनतेकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होईल. बघा जे तुम्ही सांगितलं त्यापेक्षा इथं वेगळं डेफिनेशन तुम्ही सांगितलं ते काही चुकीचं नाही. तुम्हाला फक्त एवढंच विचारलं की टॅक्स पे करणारी जनता कोण आहे. तुम्ही त्याचा आन्सर बरोबर सांगितलं की 5 lakhs पेक्षा जास्त इन्कम असणारा किंवा बिझनेसमॅन, ठीक आहे, किंवा सर्व्हिस करणारा, हे टॅक्स पे करणारी जनता आहे. पण इथं जो टॅक्स पे करते गव्हर्नमेंट, सॉरी जी वसूल करते गव्हर्नमेंट, ठीक आहे, जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागवण्याच्या हेतूने शासनाने जनतेकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर. बरोबर. आता टॅक्स हा शब्द टॅक्सो या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. कर आकारण्याचे प्रमुख 4 उद्देश असतात, त्यांना 4R असं म्हणतात. तुम्हाला ती पुढे सांगतो. टॅक्स हा जो शब्द आहे हा टॅक्सो या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आता लॅटिन म्हणजे ज्याला आपण कधी इंग्लिश नाही म्हणत, लॅटिन एक लँग्वेज आहे, म्हणजे जी इंग्लिशच्या अगोदर जसं आपण म्हणतो संस्कृत भाषेचा शब्द आहे, तसं लॅटिन भाषेचा शब्द, जर्मन भाषेचा शब्द. ठीक आहे, टॅक्सो असा शब्द आहे, टॅक्सो पासून टॅक्स शब्द तयार झाला. कर आकारण्याचे प्रमुख 4 उद्देश असतात, यांना 4R म्हणतात. आता पहिल्या याच्यामध्ये बघा रिव्हेन्यू आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आहे रेव्हेन्यू मध्ये काय येतं बघा शासनाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. रेव्हेन्यू काय असतो शासनाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. ठीक आहे, त्यानंतर रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे पुनर्वाटणी. याच्यामध्ये काय येतं सांगेल मी तुम्हाला. रिप्राइसिंग आहे 3 नंबरला, किमतींमध्ये बदल करणे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जो आहे रिप्राइसिंग मध्ये शासन तंबाखू दारू सारख्या बाबींवर जास्त कर आकारते, ज्यामुळे त्याच्या किमती वाढतात. इथपर्यंत लक्षात आलं? 4R समजते तुम्हाला? येस सर. हे 4R लक्षात घ्या. रिव्हेन्यू, रिडिस्ट्रीब्युशन, रिप्राइसिंग, अजून एक आहे तो म्हणजेच रिप्रेझेंटेशन, ज्याला आपण म्हणतो प्रतिनिधित्व. ठीक आहे, हे असे 4R जे आहे याला आपण म्हणतो टॅक्स आकारण्याचे 4 उद्देश, प्रमुख उद्देश आपण याला म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बघितलं याच्यात. तर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता बघा रिप्रेझेंटेशन मध्ये सध्या हा मुद्दा लागू नाहीये. 4 नंबरचा मुद्दा लागू होते, बाकी 3 लागू आहेत, रेव्हेन्यू, रिडिस्ट्रीब्युशन, रिप्राइसिंग. तुम्हाला जर विचारले गेले एक्झाम मध्ये पुढील पैकी कोणता कर आकारण्याचा प्रमुख उद्देश नाहीये, तुम्हाला रेव्हेन्यू, रिडिस्ट्रीब्युशन, रिप्राइसिंग देणार आणि ओरिएंटेशन देणार. बरोबर, मग ओरिएंटेशन हा चुकीचा ऑप्शन आहे, बाकी तुमचे 3 बरोबर आहे. ठीक आहे, सो या प्रकारे करांचे वैशिष्ट्य आपण घेऊया पुढील स्लाइडवरती. जस्ट 1 मिनिट होल्ड करा.
आपण हे बघत होतो याच्यामध्ये की टॅक्सेस जे आहेत, जे कर आकारण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, प्रमुख 4 उद्देश असतात. जे तुम्हाला मी सांगितले 4R. रेव्हेन्यू म्हणजे शासनाचा उत्पन्नाचा हा प्रमुख स्रोत असतो. रेव्हेन्यू शिवाय गव्हर्नमेंट काहीच करू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल कोरोनामध्ये रेव्हेन्यू कमी झालेला आहे. गव्हर्नमेंट काय करतात, पेट्रोलच्या किमती वाढवा. गव्हर्नमेंट काय करणार, बाकीच्या बेसिक वस्तू आहेत लोकांच्या वापरायच्या, त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढवत आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे मग ही रेव्हेन्यू हा प्रमुख सोर्स आहे. रेव्हेन्यू आहे तर सगळं काय आहे. रेव्हेन्यू आहे जीडीपी आहे. रेव्हेन्यू नाही, देयर इज नो सोर्स. ठीक आहे. त्यानंतर रिडिस्ट्रीब्युशन, पुनर्वाटणी आहे. रिप्राइसिंग, किमतीमध्ये बदल करणे. आता रिप्राइसिंगचा अर्थ असा होतो की शासन तंबाखू, दारू सारख्या बाबींवर जास्त कर आकारते आणि ज्यामुळे त्यांच्या किमती वाढतात. तुम्ही बघितलं असेल बघा, मागे गायच्या तंबाखूची पुढे 20 रुपयाला भेटत होती. ठीक आहे. आता तिचा कर कमी केला, इनडायरेक्ट टॅक्स जो तिच्यावर लागत होता तो कमी केला आणि आता त्याची किंमत 10 रुपये झाली परत. ठीक आहे. म्हणजे काय असं की जे तंबाखू, दारू सारख्या ज्या वस्तू असतात, एक प्रकारे ड्रग्ज आहे ना, ड्रग्जवर याच्यात पैसे जास्त असतात. तुम्ही साधा हे बघा ना, बियर बार बघा, तुम्ही बियर बार यांच्यावर टॅक्स जास्त असतात. किंवा तुम्ही वाईन कोणती पण बघा, त्याच्यावर टॅक्स जास्त असतो. का, कारण ते ड्रग आहे. ठीक आहे. तंबाखू हा पण एक ड्रग्सचाच प्रकार आहे, त्यामुळे याच्यावर टॅक्सेस गव्हर्नमेंट जास्त करते, कारण ते शरीराला हानिकारक आहे. बरोबर, त्या प्रकारे, आणि त्याची डिमांड खूप करतात लोक. सो रिप्रेझेंटेशन सध्या हा मुद्दा लागून गेली 4 नंबरचा. पुढे आहे करांचे वैशिष्ट्य. ठीक आहे. करांचे वैशिष्ट्य बघा, यामध्ये कर हे सक्तीचे देणे असते. कर म्हणजे सक्तीने द्यावा लागतो. बरं, एक क्वेश्चन माझा तुम्हाला असतो, म्हणजे आता विचारतोय मी, कर कोण देते सांगा बरं. ऑर्गनाइज सिटिझन, सेक्टर नॉन सिटिझन, हा हा ते झालं आपलं. माझा इथे विचारण्याचा उद्देश असा आहे की कर ही सक्तीचं देणे, बरोबर. कर कोण देतं याचा अर्थ असा आहे की कर आपलं गव्हर्नमेंट वगैरे, गव्हर्नमेंटला जो कर भरतो तो फॉरेनर्स पण देतात. फॉरेनर्स, इंडियन्स देतात, बरोबर. तो फॉरेनर्स पण देतात का कर, सांगा बरं. एखादा फॉरेनर व्यक्तीकडे आला समजा, तो कर देणार का इंडियाला? वेटलरकडे आला, तो कर देणार का इंडियाला? केविन पीटरसन इकडे आला, तो कर देणार का इंडियाला? टॅक्स भरणार का तो, सांगा. नाही. नाही, का नाही भरणार? आणि समजा मायक्रोसॉफ्ट जर भारतामध्ये आली तर ती कर भरणार का? केविन पीटरसन भारतात आला तर तो कर भरेल का? नाही भरणार, असं तुम्ही म्हणतायत. जर मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये आली, मायक्रोसॉफ्ट कर भरणार का, सांगा. बोला बोला. सांगा लवकर. सर कंडिशन आहे ना, त्याला पण NRI भारतात आले आणि 90 दिवसापेक्षा ते जास्त राहिले तेव्हाच ते टॅक्स भरतात ना. एक्झॅक्टली. सो हा मुद्दा बरोबर आहे तुमचा की NRI जे आहेत ते जर 90 डेज पेक्षा जास्त भारतामध्ये वास्तव्य करणार, सो ही हॅज टू पे द टॅक्स. परंतु मी क्वेश्चन असा केला होता की मायक्रोसॉफ्ट टॅक्स पे करणार का? ऑब्वियस करणार. मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे. केविन पीटरसन ही कंपनी का नाही, तो एक प्लेअर आहे, क्रिकेटर आहे. तो भारतामध्ये 2-4 मॅचेस घेऊन निघून गेला वापस. तो टॅक्स भरण्यासाठी नाही ना, किंवा तो फिरण्यासाठी भारतामध्ये, बरोबर. पण जर एखादी व्यक्ती 90 डेज पेक्षा जास्त भारतामध्ये वास्तव्य करते, त्याला टॅक्स पे करावा लागणार. ठीक आहे. म्हणजे ती व्यक्ती भारतामध्ये कमवण्यासाठी आलेली. जर एखादी व्यक्ती भारतामध्ये प्रोडक्शन करते, प्रोडक्शन इन द सेन्स काही बिझनेस म्हणा किंवा काही सर्व्हिस भारतामध्ये करते, दे आर ऑब्लिक टू पे टॅक्स टू द इंडियन गव्हर्नमेंट. ठीक आहे. ते ऑब्लिक, त्यांना ऑब्लिक केलेलं असतं की त्यांना टॅक्स पे करायला. तर हा आपण बघितलं याच्यामध्ये. मग कर आपण, मग त्यावेळेस त्यांना सक्तीने कर पे करावं लागणार आहे. कोणी जर नुसतं फिरायला हिंडायला भारतामध्ये आली, ठीक आहे, तर त्यांना कर द्यायची गरज नाही. आपण जर अमेरिकेला गेलो, लॉस एंजल्सला, किंवा मला एखादा गेलो कुठं हॉलिवूडला गेलो, ठीक आहे, आपण आपल्या तिथं टॅक्स पे करायला लागेल का? नाही. आपण फक्त हॉलिवूड सिटी बघण्यासाठी गेलो, लॉस एंजल्स फिरायला गेलो आपण, अमेरिकेच्या कोणत्या राज्यात जातो 50 मध्ये, ठीक आहे,
तुम्हाला तिथे फक्त काय करावं लागेल, फिरून यावं लागेल, टॅक्स पे करायची गरज आहे का नाही. तुम्ही जर कमावण्यासाठी अमेरिकेला जाताय तुम्हाला ऑब्विसली टॅक्स पे करावं लागणार त्याच्या गव्हर्नमेंटला. ठीक आहे. सो वापर सार्वजनिक हितासाठी करांचे वैशिष्ट्य आपण पहिला बघितला. कर सक्तीचे देणे असतात आणि याचा वापर जो असतो कराचा, हा काही सरकार कर वसूल करतं म्हणजे काही सरकार काही स्वतःची मालमत्ता वाढवत असं नाही. याचा सार्वजनिक हितासाठी वापर केला जातो. ठीक आहे. सार्वजनिक हित म्हणजे सामाजिक स्कीम वगैरे गव्हर्नमेंट याने इम्प्लिमेंट करणार. आता शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट 6,000 रुपये वर्षाला देत आहे. हा पैसा कुठून येतो? टॅक्स. बरोबर की नाही? एवढं वाढवली महागाई आहे. आज तुम्ही नुसतं टोलच बघा ना, टोल नाक्याची किती फास्टॅग करून टाकले. कितीतरी हजार लाखो करोडचा टोल वसूल करतायत. ठीक आहे. आज जर नुसतं ज्याचं फास्टॅग नसेल, त्याचं समजा एखाद्याची गाडी ती रजिस्टर्ड नाहीये, ती लोकल नाहीये, लोकलला ठीक आहे पण लोकल नाहीये, त्याला तर जाऊन येऊन त्याला 400-500 रुपये टोल द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे पहिले कसं होतं, 20-30 रुपयामध्ये गाडी टोल पास करून निघून जायची. आता असं नाही आहे. आता मोदींनी पूर्ण डिजिटल मार्केटिंग सोबत डिजिटल करप्शन, डिजिटल वसुली सगळं त्यांनी डिजिटल करून टाकलेलं आहे. नो कॅश ट्रान्झॅक्शन, एव्हरीथिंग डिजिटल. तो पैसा कोणाकडे जाणार नाही, तो पैसा डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या खात्याकडे जाणार. ठीक आहे. याला माझा डिजिटल म्हणजे मध्ये कोणताही त्याला मध्यस्थी नाही. ठीक आहे. तर मग एखाद्या व्यक्तीने कर म्हणून सरकारला दिलेली रक्कम व सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे त्या व्यक्तीला मिळणारा लाभ यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो. त्याच्यात तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. 3 नंबरचा एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे, कारण आपण टॅक्स स्ट्रक्चर जेव्हा शिकतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरली समजून घ्याव्या लागतात. एखाद्या व्यक्तीने कर म्हणून सरकारला दिलेली रक्कम व सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे त्या व्यक्तीला मिळणारा लाभ यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो. पुढे जाऊया आपण. बघा याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे घटनात्मक तरतूद कलम 265 नुसार. बघा आता कर आपल्या राज्यघटनेमध्ये कराची घटनात्मक तरतूद दिलेली आहे का? येस. कोणत्या कलमामध्ये तुम्हाला कराची डेफिनेशन आहे? डेफिनेशन आहे तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? 265 आर्टिकल 265 नंबरचं जे कलम आहे घटनेचं त्यामध्ये कराची तरतूद तुम्हाला देण्यात आलेली आहे. म्हणजे घटनात्मक तरतूद देखील आहे कराची. असं नाही की नुसतं गव्हर्नमेंटने काही लागून आपण हे करणार. ठीक आहे. लॅफर वक्र रेषा पुढील मुद्दा लॅफर वक्र रेषा. त्यानंतर कराचा दर आणि त्यातून प्राप्त होणारे महसूल यामधील संबंधांचे आलेख रूप प्रदर्शन म्हणजेच लॅफर वक्र रेषा होय. बघा हा एक स्पेशल मुद्दा आहे, तुम्हाला मी थोडंसं बोल्ड करून सांगतो. पण मी थोडंसं बोल्ड करून घेऊ. ठीक आहे. लॅफर वक्र रेषा म्हणजे काय बघा, कराचा दर, कराचा जो रेट असतो कोणत्या रेटने आपण कर आकारायचा 30% जास्त कर जात नसतो, कधी लक्षात घ्या. ठीक आहे. जास्त करून जो बी काही कर लागेल तो 30% जास्त जात नाही. कराचा दर आणि त्यातून प्राप्त होणारे महसूल यामध्ये संबंधांचे आलेख, यामध्ये जे संबंधांचे आलेख रूप आहे, आलेख रूप प्रदर्शन यालाच म्हणतात लॅफर वक्र रेषा. ही थोडीशी आलेखनीय रेषा असते. ठीक आहे. आलेख माहिती आहे तुम्हाला, आपण लहानपणापासून आलेख बघितलेला आहे. सो आलेख मध्ये कसं ते चार्ट असतात, त्या रेषा वगैरे असतात, त्या प्रकारे लॅफर वक्र रेषा म्हणजे कराचा दर आणि त्यातून प्राप्त होणारे महसूल यामध्ये एक लाईन असते. कराचा दर 0% असतील तर सरकारकडे काहीच कर जमा होणार नाही. 0% जर दर असेल तर काय कर जमा असणार? सरकार एवढी यंत्रणा जी आहे, एवढी गव्हर्नमेंट सर्वंट्स, ठीक आहे, किंवा बाकी या सगळ्या गोष्टींचं पेमेंट कसं करणार? कारण गव्हर्नमेंटचा मेन सोर्सच टॅक्स. जर टॅक्स गव्हर्नमेंटला नाही मिळाला तर दुसरा इन्कम सोर्स काय? ठीक आहे. कारण टॅक्स गोळा करूनच गव्हर्नमेंट काय करते, सरकारी पेमेंट करते, सरकारी ऑफिसर्स, सरकारी एम्प्लॉईज. ठीक आहे. मग ते सेंट्रलचे असो स्टेटचे असो, स्टेटचं स्टेट करतं, सेंट्रलचं सेंट्रल करतं. आता जो पण टॅक्स आहे तो काही वेगळा नाही, टॅक्स सगळा सेंट्रलाइज आहे इंडियामध्ये, पण काही टॅक्स राज्याकडे पण आहे. दुसरा ड्रग्स वगैरे वरून जो टॅक्स आहे, वाईन वगैरे, हा जो टॅक्स आहे पेट्रोल वगैरे, हा टॅक्स राज्यांकडे. ठीक आहे.
म्हणजे क्रूड ऑइल वगैरे म्हणतात आपण. सो कराचा दर आणि त्यातून होणारी प्राप्त होणारे महसूल यामधील संबंधांचे आलेखून प्रदर्शन म्हणजे लॅब प्रोग्रेशन. कराचा दर जर 0% असतील तर सरकारकडे काहीच कर जमा होणार नाही. तसंच कराचे दर 100% असतील तरीही शासनाकडे काही जमा होणार नाही. का असं काय सांगा बरं? शंभर टक्के जर कर सरकार लुटायला लागलं तर कसं व्हायचं? यांना काही मिळणार का? काही मिळणार नाही सरकारला. तरी सरकारला काही जमा होणार नाही सरकारकडे. का? कारण सगळेच उत्पन्न जर सरकार घेणार असेल तर उत्पन्नाची प्रेरणा जी आहे ती नष्ट होईल. उत्पन्नच राहणार नाही. उत्पन्न करायचं कोणी नाही. 100% कर जरी निघून टाकलं. ठीक आहे. म्हणून मधला मार्ग आहे 30%. जास्त करून 30%. 10% 30%. सगळेच आपण बघितलं. आता या दोन बिंदूंच्या मध्ये सर्वप्रथम करांचा दर वाढवत नेल्यास सरकारचे उत्पन्न वाढत जाईल, पण एका मर्यादेपर्यंत किंवा एका मर्यादेपुढे सरकारचे उत्पन्न कमी कमी होत जाईल. ठीक आहे. कुठल्याही वेळी कर वाढवले की कर वसुली वाढते या कल्पनेला त्यांनी तडा दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे करांचे प्रकार. नेक्स्ट पॉइंट आहे करांचे प्रकार. आता करांचे मुख्य दोन प्रकार आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय कोणी सांगेल का मला? इफ यू नो देन ओनली टेल मी. जे आपण डायरेक्टली पे करतो आपल्या उत्पन्नातून. एक्झाम्पल? प्रोडक्ट टॅक्स. हा, प्रोडक्ट टॅक्स. प्रोडक्ट टॅक्स म्हणजे काय? सॅलरी मधून पे करतो. एक्झॅक्टली, सॅलरी मधून जे पे करतात ते. तो डायरेक्ट टॅक्स. जसं फॉर एक्झाम्पल क्रिकेटरवर एखादा टॅक्स लागला, सचिनवर म्हणा, धोनीवर म्हणा, हे जे टॅक्स पे करतात हे डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स? डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स? सांगा. डायरेक्ट टॅक्स पे करतात ते. ठीक आहे. सो त्यांच्या उत्पन्नावर तो कर असतो ना. सो त्याकडे आपण बघितलं की इंडिव्हिज्युअल जेव्हा टॅक्स पे करणार, ठीक आहे, तेव्हा तो डायरेक्ट टॅक्स असणार. म्हणजे तो प्रत्यक्ष स्वरूपात पे करणार, त्याच्या उत्पन्नातून तो जेव्हा दिला जाणार तेव्हा तो डायरेक्ट टॅक्स असणार. एक्झाम्पल बघा, इथे तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा कर आघात म्हणजे इम्पॅक्ट ऑफ टॅक्स व कर भार एकाच व्यक्तीवर पडतात तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कर. कराचा भार एकाच व्यक्तीवर जेव्हा पडेल त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. अर्थात ज्या व्यक्तीवरती हा कर लावलेला असतो त्याचा भार त्याच व्यक्तीवर पडतो. म्हणजे तुम्हाला आता क्रिकेटरचं एक्झाम्पल दिलं, सचिन म्हणा, धोनी घ्या, किंवा जे काही बाकीचे क्रिकेटर्स, रोहित शर्मा आहे, यांचा उत्पन्नावर तो कराचा भार आहे. बरोबर. कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. आता समजा घरामध्ये तुम्ही कमावणारे आहात आणि बाकीचे जे आहेत ते तुमच्यावर डिपेंड आहेत. बरोबर. तर मग घरामध्ये टॅक्स कोण पे करते? तुम्ही पे करणार की तुमच्या घरचे येऊन पे करणार? नाही, तो कराचा भार तुमच्यावर असणार. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येणार नाही. तुम्ही त्याला ट्रान्सफर नाही करू शकत. तो जो तुम्हाला लागला तो तुम्हालाच पे करणार आहे. वैयक्तिक आयकर, जसं एक्झाम्पल वैयक्तिक आयकर नाही. दुसरं आहे अप्रत्यक्ष कर. यामध्ये कर भार व कर आघात वेगवेगळ्या व्यक्तींवर पडतो. ज्या व्यक्तींवरील हा कर आकारण्यात आला आहे त्या व्यक्तीला या कराचा भार संक्रमित करता येतो. त्यास काय म्हणतात? त्यास म्हणतात अप्रत्यक्ष कर असं त्याला म्हणतात. ठीक आहे. इनडायरेक्ट टॅक्स आपण जेव्हा पे करतो ना, तुम्ही किराणा ओके,
कारण जी वस्तू तुम्ही घेतायत ना त्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लागून आलेला आहे, त्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लागलेला आहे. तुम्ही टॅक्स म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ते विथ इन्क्लुडिंग टॅक्स तुम्ही ते कॉस्ट पे करताय. म्हणजे तो 5 रुपयाचा पेन असेल तुम्ही 10 रुपयाला विकत, त्याच्यावर इनडायरेक्ट टॅक्स, त्याच्यावर काय असतं ते कस्टम ड्युटी काय असं लागलेली असेल ते सगळं त्याच्यात कन्सिडर केलं जाणार. ठीक आहे. तर हा असतो इनडायरेक्ट टॅक्स. यामध्ये कर भार व कर आकार वेगवेगळ्या व्यक्तींवर पडतो. ज्या व्यक्तीवर हा कर आकारण्यात आला आहे त्या व्यक्तीला या कराचा भार दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येतो. यास आपण काय म्हणतो? अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. जसं मी तुम्हाला बोललो ना की आता समजा एखादा दुकानदार आहे, दुकानदार म्हणजे रिटेलर आहे. रिटेलर जी वस्तू घेणार ती कोणाकडून घेणार? कोणाकडून घेणार? डिस्ट्रीब्युटर कडून घेणार, बरोबर. डिस्ट्रीब्युटर ती वस्तू कोणाकडून घेणार? मॅन्युफॅक्चर कडून घेणार. मग मॅन्युफॅक्चर ती वस्तू काय त्याला त्याच कॉस्ट मिळणार का ज्या कॉस्ट तू बनवणार? नाही ना. मग त्याच्यावर तो ऑलरेडी ती वस्तू तो टॅक्स लावून देतो ऑलरेडी. 5 रुपयाचा पेन त्यांनी बनवला असतो तो 6 रुपयाला देणार डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटर तो पेन कितीला दिलेला? 7 रुपयाला देणार. मग कस्टमरला किती देणार? 8 रुपयाला देणार. ठीक आहे. म्हणजे यांचे नफे हे काढतील. म्हणजे तो टॅक्स स्वरूपात त्यांना पे करायचा आहे. यांच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स आकारतो, बरोबर. मग त्यांना ऑलरेडी तो पे करावा लागतो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स जो आहे हा प्रत्येक व्यक्ती भरत असते. प्रत्येक व्यक्ती, तो कोणी असतो, इन्कम कमवणारा असो किंवा न कमवणारा असो. आता एखाद्या मुलाकडे जर तुम्ही समजा 10 रुपये दिले, त्याला सांगितलं जा 2 अंडे घेऊन ये, दुकानावर जाय, ठीक आहे. किंवा मग काही तुम्ही वस्तू सांगितली, चहा पावडर घेऊन ये, वॉट एव्हर. मग तो जेव्हा घ्यायला जाणार 10 रुपये त्याच्याकडे दिले, तो पे करतोय. जरी पैसे तुम्ही दिले त्याच्याकडे, तो पे करतोय. म्हणजे काय? म्हणजे त्याला पण ती वस्तू त्याला टॅक्स कट करून मिळाला का ती वस्तू? लहान मुलगा न कमवत आहे म्हणून असं होईल का? नाही होणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स जे आहे ना हे सगळे पे करतात. जो कमवणारा असो की न कमवणारा असो. तसं डायरेक्ट टॅक्स जे आहे हा फक्त कमवणारी व्यक्तीच पे करत असते. त्याच्या उत्पन्नातून ती पे करत असते. समजलं इथपर्यंत? येस सर. ओके. काही क्वेश्चन आणि क्वेरीज असतील तर नक्की विचारा. टॉपिक जो आहे तो कर रचनेवरचा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन याच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता. सो आपण जर बघितलं मग यामध्ये तो एक व्यक्तीवरून याला बघा पहिलं काय म्हणायचं, जेव्हा टॅक्स अपॉन टॅक्स गव्हर्नमेंट लावायची त्यावेळेस आता गव्हर्नमेंटने बघा जेव्हा जीएसटी आणला होता, जीएसटी हा काँग्रेसने आणायचा प्रयत्न केला होता. 1985 पासून जीएसटी हा पार्लमेंटमध्ये जीएसटी विधेयक मांडलं गेलेलं होतं, परंतु हे कधीच पारित झालं नाही. काँग्रेसला मेजॉरिटी होती परंतु लोक राज्यसभेत ते पास होत नव्हतं. लोकसभेत मेजॉरिटी राहायची तर लोकसभा पास करायची, राज्यसभा रिजेक्ट करायची. राज्यसभेत मेजॉरिटी राहायची तर मग लोकसभा रिजेक्ट करायची. ठीक आहे. त्यामुळे ते बिल जे होते ते म्हणजे प्रकारे राज्य विरोध करायचे आणि काँग्रेस सगळ्या राज्यांना समजून घ्यायचं. तसं हे गव्हर्नमेंट कोणाला समजून नाही घ्यायचं. हे गव्हर्नमेंट जे त्यांना वाटतं ते करतात. नवी केले ठीक है, असं त्यांचा एक प्रकार है. बाकी हमें कुछ किसी लेना देना नहीं है कि हमें तो बस पैसे से मतलब है, हमारी पार्टी हमें मजबूत करनी है, बाकी किधर भी जाओ. तुम्ही बघून घ्या सगळ्यात रिचेस्ट पार्टी इंडियातली कोणती? बीजेपी. आणि रिचेस्ट खासदार आमदार कोण आहे त्यांची लिस्ट काढून घ्या, तुम्हाला सगळ्यात रिचेस्ट त्यांचे खासदार आमदार दिसतील. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो आपण पॉलिटिकल राहायचं नाहीये, पण एक जर बघितलं ना आपण इनडायरेक्ट टॅक्स बद्दल तुम्हाला सांगतो. आतापर्यंत सगळ्यात जास्त जो टॅक्स वसूल केला भारतामध्ये 70 वर्षात काँग्रेसने बी एवढा केला नाही वसूल, एवढा यांनी 7 वर्षात केला. जबरदस्त टॅक्स केलेला आहे. ठीक आहे. यू कॅन इमॅजिन डायरेक्ट टॅक्स पण तेवढाच वसूल केला, इनडायरेक्ट पण तेवढाच वसूल केला आहे. तुम्ही मागे न्यूज आणली होती इनडायरेक्ट टॅक्स किती लाख कोटी इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स वसूल केला. इनडायरेक्ट तर भरपूर मिळतो यांना, इनडायरेक्टचा विषय नाही. ठीक आहे. कारण बिझनेस एवढे इंडियामध्ये छोटे मोठे किराणा दुकानदार सगळे टॅक्स भरतात, मोठे व्यापारी वगैरे. ठीक आहे. नाही भरला तर मग रेट टाकतात त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही बघा तुमच्यातून आता समजा काही झालं सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा काही राजस्वेतून असिस्टंट सेल टॅक्स ऑफिसरची काही समजा तुम्हाला हे मिळालं तेव्हा तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार, तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणार. ठीक आहे. हे रेड वगैरे टाकायचे कामं करतात. कारण तुम्हाला सांगतो याचं एखादा एक वन ऑफ माय फ्रेंड्स ही लिव्हज इन कल्याणला राहतो, तो सेल टॅक्स इन्स्पेक्टर. नाव नाही घेत पण फ्रेंड चांगला म्हणजे लायब्ररी फ्रेंड आहे, सोबत आम्ही अभ्यास करायचो. तर आता तो सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, त्याची आता पोस्टिंग थोडी वाढलेली आहे, पण तो सांगायचा की रेड कशा प्रकारे टाकली जाते म्हणे आमच्याकडून.
ठीक आहे, रेट टाकायचं काम ते कसे करतात. ठीक आहे, आणि यामध्ये रिस्क पण खूप असते. रेट असं नाही की रेट टाकायचं म्हणजे खूप मजा वाटते, खूप भारी वाटतं रेट टाकायची आज. ठीक आहे, तर त्यामध्ये मग ते ज्या व्यक्तीवर रेट टाकणार त्या व्यक्तीबद्दलची त्यांना कन्फर्म माहिती असणं गरजेचं आहे. किती इन्कम आहे, किती मी इन्कम फाईल करून ठेवलंय. ठीक आहे, व्हॉट. तर मग जेव्हा हे रेट टाकतात, रेट टाकल्यानंतर मग भरपूर पैसे त्यांच्याकडून उकळतात. सगळं रिसिट सगळं बाहेर येतं. ती एक गोष्टच राहत नाही जी बाहेर येते. एव्हरीथिंग सगळ्यांची इन्क्वायरी होते करतात. ठीक आहे, म्हणजे रेटमध्ये. आणि त्या प्रकारे मग जेवढा पैसा सापडणार मग तेवढे सेटलमेंट पण करतात. आणि असं ते काही व्यापारी छोटा व्यापारी होता, एक छोटा व्यापारी. त्यांनी सांगितलं तुम्हाला किस्सामध्ये एक छोटासे जवळपास एक 700-800 कोटीची प्रॉपर्टी होती. त्यांनी तो टॅक्स अंडर जातो. त्याने तसा तो टॅक्सच पे केला नव्हता. एवढी प्रॉपर्टी होती त्याची. मग हा जो तुम्ही बघितलं ना, हे जे गव्हर्नमेंट आहे ना, ते गव्हर्नमेंटने डिजिटल का केलं की सगळ्या गोष्टी यांना कळणार, कोण किती कमवत आहे, कोणाकडे किती ब्लॅक मनी आहे, काय सगळ्या गोष्टी. आजकाल चला बाबा ब्लॅक मनी आपण हाईड करतो असं नाही, ब्लॅक मनी आज पण आहे. ठीक आहे, 2000ची नोट गायब झाली मार्केटमध्ये, त्यांनीच तयार केली होती. आज काही करप्शन कमी आहे का? भरपूर ब्लॅक मनी भरपूर आहे. स्विस बँकेमधून आम्ही सगळा पैसा वापस आणणार आणि 15 लाख रुपये सगळ्यांच्या अकाउंटवर येणार. पण आता स्विस बँक मध्ये भारताचा सगळ्यात जास्त पैसा वाढलेला आहे, सगळ्यात जास्त पैसा. ठीक आहे, मग हा कधी मग करप्शनची आपण म्हणतो ना एक लिकेज. ठीक आहे, गव्हर्नमेंट सिस्टमचा हा लिकेज असतो. कारण की हर एक गव्हर्नमेंट मध्ये काय झालं सरकारचं तिथं हे आहे असं नाही, सरकारला दोषी असं नाही. छोट्या मोठ्या लेवलला पण करप्शन होतं. तिथून पण जो पैसा आहे कितीतरी ब्लॅक मनी टॅक्स अंडर नाही भारतात. म्हणून थर्ड रिचेस्ट पीपल इन इंडिया अँड नाव पुअरेस्ट जीडीपी इन द वर्ल्ड. जीडीपी मध्ये पुअरेस्ट येतात आणि रिचेस्ट माणसाच्या लिस्ट 3 नंबरला होते. केवढी म्हणजे एवढा मोठा कॉन्ट्रास्ट म्हणता येईल आपल्याला याचा. म्हणजे मग बाकीचे लोक टॅक्सेस पे करत याचा अर्थ आहे असं आहे याचा अर्थ. ठीक आहे, कारण टॅक्स ज्याने पे केला तर आपल्याला जीडीपी मध्ये लगेच हायलाइट होणार. जीडीपी लगेच पर्सेंटने वाढतो. ठीक आहे, सो वैयक्तिक आयकर प्राप्ती करायला तर प्रत्यक्ष करायचं बघा. एक तुम्हाला मी 2 प्रकार सांगतो. तुम्हाला इंडायरेक्ट टॅक्स कळला का? इंडायरेक्ट टॅक्स कळला का? शुभम नवीन विद्यार्थी का आज? नवीन बरेच विद्यार्थी जे मला म्हणजे नाव सडनली दिसत होते. सांगा बरं इंडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? बघूया. इंडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स आपण इनडायरेक्टली पेड करतो गुड्स अँड सर्व्हिसवर, ऑल प्रोडक्ट्सवर. ऑल प्रोडक्ट्स आपण पे करतो. ठीक आहे, तुम्ही कोणती वस्तू घ्या तुम्ही त्याला टॅक्स डेली युजेस प्रोडक्ट. डेली युजेस प्रोडक्ट्स. ठीक आहे, सो प्रत्यक्ष कर वैयक्तिक आयकर प्राप्ती कर याला आपण प्राप्ती कर पण म्हणतो. पर्सनल इन्कम टॅक्स आपण याला म्हणतो. आता याची सुरुवात झाली ते 24 जुलै 1860 मध्ये फायनान्स मेंबर जेम्स गोल्सन यांनी याची सुरुवात केली. कधी 24 जुलै 1860 ब्रिटिश कालखंड होता. भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश खूप टॅक्स वसूल करते भारतामध्ये. हा प्रगतीशील स्वरूपाचा कर आहे. कोणता? वैयक्तिक आयकर, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. त्यानंतर सध्या इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा ऍक्ट लक्षात घ्या. त्याला आयटी ऍक्ट पण म्हणतो. आयटी ऍक्ट म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्स कायदा. हा जो ऍक्ट आहे, हा जो कानून आहे, हा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961 यानुसार आकारला जातो. भारतामध्ये जो पण इन्कम टॅक्स आकारला जातो 1961च्या कायद्यानुसार आकारला जातो. आयटी ऍक्ट नुसार. हा कर क्षमता तत्वावर आधारलेला कर आहे. भूलिंगम समितीच्या शिफारसीनुसार भूतलिंगम आहे. भूलिंगम म्हणजे भूतलिंगम
भूतलिंगम समितीच्या शिफारशीनुसार 1975 पासून सरकारने करमुक्त मर्यादा सतत वरच्या पातळीवर ठेवलेली आहे. ठीक आहे. भूतलिंगम समिती 2017-18 या अर्थसंकल्पानुसार 2.50 लाख पर्यंत करमुक्त आहे. म्हणजे ज्याचं इन्कम बघा 2017-18 या अर्थसंकल्पानुसार ज्याचं इन्कम 2.5 लाख रुपये त्याला करमुक्त केलेलं आहे. ज्याचं इन्कम 2.5 लाख ते 5 लाख आहे त्याला 10% कर आहे. आता नाही, हा जुना डेटा आहे माझा. सध्या आता तुम्ही जर बघितलं 19-20 स्ट्रक्चर त्यामध्ये 5 लाखापर्यंत नो टॅक्स, 2.5 ते 5 लाख पर्यंत 10% आहे, 5 ते 10 लाखापर्यंत 20% टॅक्स, 10 लाखाच्या पुढे इन्कम आहे त्याला 30% टॅक्स. महिलांसाठी आता हा डेटा थोडा वेगळा आहे. 5 लाखापर्यंत नो टॅक्स, 5 to 10 लाख पर्यंत इन्कम आहे त्याला 10% टॅक्स पे करायचा आहे. आणि 10 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असेल, ठीक आहे, 10 लाखापेक्षा जास्त 10 ते 20 लाख त्याला 20% टॅक्स आहे. 20 लाख ते 30 लाख इन्कम असेल आणि त्याला 30% टॅक्स. हे आता सध्याचं स्ट्रक्चर आहे. हा जुना डेटा आहे. महिलांसाठी करमुक्तता 3 लाख ज्येष्ठ नागरिक करमुक्तता, 60+ 3 लाख अति ज्येष्ठ नागरिक करमुक्तता. हे त्यांनी एज लिमिट नुसार दिलेलं आहे की करमुक्त कोणत्या नागरिकांनी केलंय. 60+ ला केलंय, त्यानंतर 80+ ला केलंय, 5 लाखांमध्ये त्यांनी 1.5 लाख पर्यंत बचतीवर करमुक्त केलेलं आहे. गृह कर्जावरील व्याज करमुक्त 2 लाखांपर्यंत आहे. पीपीएफ लिमिट जे आहे ते 1.5 लाखांपर्यंत. 24 जुलै 2010 ला या कराला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. महामंडळ कर ज्याला निगम कर पण म्हणतात, महामंडळ ज्याला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो आपण, निगम कर, या मोठ्या कंपन्यांच्या नफ्यावर आकारला जाणारा कर आहे. राजा छलैया या समितीने 1991 मध्ये निगम कर 51.25% वरून 40% वर आणण्याची शिफारस केली होती. ठीक आहे. त्यानंतर सध्या भारतीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याचा 30%, परकीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याचे 40% कर आहे. 1 कोटीपेक्षा जास्त नफ्यावर 5% अधिभार असतो. कर प्लस अधिभार, त्याला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतात. आता पुढचा टॅक्स बघा, हा पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. मॅट. मॅट म्हणजे मिनिमम ऑल्टरनेट टॅक्स. हा 8.5% सध्या याचा टक्का याचा रेट किती आहे? 8.5%. मॅट हा कोणाला द्यावा लागतो? जे भारतामध्ये बिझनेस करतात ना कंपन्या वगैरे, त्यांना जो नफ्यातून त्यांना मॅट टॅक्स द्यावा. हा इनडायरेक्ट प्रकारचा टॅक्स. काही कंपन्या नफा जास्त आल्यावर विविध कर सवलती प्राप्त करून करांपासून सूट मिळत असत, म्हणून 1995 पासून हा कर सुरू करण्यात आला आणि याचा 8% आहे. ठीक आहे. त्यानंतर 2014 आणि 15च्या अर्थसंकल्पानुसार 4,51,000 5 कोटी म्हणजे 21% इतकी जमा अपेक्षित आहे. 14 आणि 15च्या अर्थसंकल्पानुसार जुना डेटा आहे. सर्वाधिक जमा या करापासून आहे. कोणता? इंडायरेक्ट मॅट पासून आहे. कारण त्यांनी आता 21% करायचा विचार होता. डीटीसी म्हणजे डायरेक्ट टॅक्स कोड. डीटीसी म्हणजे काय? डायरेक्ट टॅक्स कोड. हा प्रत्यक्ष कर आहे, डायरेक्ट टॅक्स नाही, इनडायरेक्ट नाही. या कराला 30 ऑगस्ट 2010 या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हा नवीन कर आहे. 2010 मध्ये हा कर आयकर कायदा 1961 जागा घ्या, पण विविध कारणमुळे प्रत्यक्षात डीटीसीची अंमलबजावणी होऊ शकली नाहीये. अजून अंमलबजावणी नाहीये. पण जर समजा हा डीटीसी जर इम्प्लिमेंट केला गेला, पुढे जाऊया. कर रचना टॅक्स सिस्टम भाग 2 आता आपण घेतोय. भाग 1 वर काय क्वेश्चन आहे तुम्हाला? स्वस्त नक्की विचारा.
ठीक आहे, जाऊया पुढे मग. हो सर. कर रचना टॅक्स सिस्टम भाग 2. बघा, याचा आता त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे, अप्रत्यक्ष कर, केंद्रीय उत्पादन शुल्क किंवा केंद्रीय अबकारी कर. केंद्रीय अबकारी कर, ठीक आहे. यामध्ये कायदा सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1994 नुसार देशात उत्पादित होणाऱ्या पुढील आपण त्याच्यामध्ये घेऊया. सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1994 यानुसार देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंना हा कर आकारला जाऊ शकतो. सध्या 240 वस्तू अशा आहेत की ज्यांच्यावर उत्पादन शुल्क आकारलं जात नाही. उत्पादन शुल्क त्याच्यावर आकारतच नाही. उत्पादन शुल्क म्हणजे काय? त्याच्यावर कर, शुल्क म्हणजे कर आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्याच्या प्रोडक्शनवर काही करत नाही. 2014 आणि 15ला 2,07,110 कोटी म्हणजे 10% इतके कर उत्पन्न अपेक्षित होतं. राज्य सरकार दारू व मादक पदार्थांवर कर आकारते. ठीक आहे. सीमा शुल्क, कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी आणि इनडायरेक्ट टॅक्स. कस्टम ऍक्ट आहे 1962चा. 1962च्या कस्टम ऍक्ट नुसार आयात आणि निर्यात मालावर लावला जाणारा कर म्हणजे कस्टम ड्युटी. आयात करार आपण टॅरिफ असं म्हणतो. याचा उद्देश देशी उद्योगांना संरक्षण देणे हा असतो. बघा, लेट मी टेल यू कस्टम ड्युटी. आता बघा, तुम्ही मागे बघितलं असेल की अमेरिकन चायना यांच्यामध्ये ट्रेड वॉर झाला होता कोरोना येण्याच्या अगोदर. चायनाने एक शपथ घेऊन टाकली, तुम्ही आमच्या प्रोडक्टवर कर लावता, तुम्ही आमच्या प्रोडक्टवर तुम्ही बॅन करता, ठीक आहे, मग तुम्हाला आम्ही दाखवतो काय करतो. चायनाने कोरोना व्हायरस तयार केला. ठीक आहे. त्याच्यामध्ये अमेरिका इकॉनॉमी जी आहे आणि काही युरोपियन कंट्री जे अमेरिकेला सपोर्ट करतात. ठीक आहे. तर मग यांना धडा शिकवण्यासाठी यांनी कोरोना व्हायरस तयार केला चायनाने आणि मग इकॉनॉमी बरबाद करण्याचा प्रयत्न केला गेला. आता हा नक्की चायनाचा गेम आहे की काय ते अजून हे नाहीये. ठीक आहे. तर मग तुम्ही बघितलं यांच्यामध्ये जेव्हा ट्रेड वॉर झाला होता दोघांमध्ये, तर यांनी कस्टम ड्युटी वरून झाला होता. कस्टम ड्युटी म्हणजे काय? चायनाचे जे प्रोडक्ट तयार होऊन चायनामध्ये तयार होऊन जे अमेरिकेमध्ये सेल आउट होत होते ते स्वस्त दरामध्ये विकायचे चायनामध्ये. चायनाचा फंड आहे पहिल्यापासून की चायना आपल्या देशामध्ये ज्या वस्तू बनवतो त्या दुसऱ्या देशामध्ये स्वस्तात विकतात आपल्या देशापेक्षा. जे चायनापेक्षा स्वस्त ते बाकीच्या देशामध्ये विकतात. यालाच काय म्हणतात? तुम्ही सांगू शकता का मला? या कॉन्सेप्टला काय म्हणतात? स्वतःच्या म्हणजे भारतामध्ये जे उत्पन्न केलं, भारतामध्ये जे महाग विकतंय बाहेरचं स्वस्त विकतंय. जसं मोदींनी लसी बाहेर फुकट वाटलं. अजून काय म्हणता याला सांगा बरं? डम्पिंग म्हणतात. लक्षात घ्या, ही कॉन्सेप्ट लक्षात घेतलं नाही तुम्हाला, डम्पिंग म्हणतात. डम्पिंगचा अर्थ असा होतो की एकदम चांगल्या क्वालिटीची वस्तू स्वस्त दरामध्ये कमी किमतीमध्ये. चायनाचा कितीतरी प्रोडक्ट जे भारतामध्ये वीज केले जातात. जसे MI या टीव्ही आहेत, मोबाईल आहेत त्यांचे. ठीक आहे. OnePlus 5, OnePlus 6 हे मोबाईल्स आहे. ठीक आहे. जो ऍपलला टक्कर देणारा मोबाईल आहे म्हणजे OnePlus 5 वाला. अमेरिकेने ऍपल बनवला तर ऍपल अमेरिका लाखाच्या पुढे विकते. हेच OnePlus 5 50,000 जे अर्ध्या किमतीमध्ये. आणि फरक काय? जर क्लॅरिटी बघितली तर थोडासा नॉर्मल डिफरन्स येईल फक्त, पण बऱ्यापैकी क्लॅरिटी याची पण असते. म्हणजे वस्तू बघा, वस्तूच्या किमती कशा प्रकारे असतात. या स्वस्तात विकतात. मग काय करतात अमेरिका? याच्यावर टॅरिफ लावायचं. टॅरिफ लावलं म्हणजे काय? ती वस्तूची किंमत महाग होऊन जाईल. बरोबर. ती वस्तू कोणी घेणार का? नाही घेणार. मग अमेरिका असं काय करायचं की अमेरिकाचे जे उत्पादक आहेत या देशाची जे काही डम्पिंगची जी इलिगल प्रॅक्टिस आहे याच्यापासून वाचवणं. लोकल प्रोड्युसर्स, कारण यांच्या वस्तू कोणी घेणार लोकल प्रोड्युसर्स बरोबर होतं. आता तुम्ही साधा याचं घ्या, स्टीलचं उत्पादन घ्या. स्टीलचं उत्पादन सगळ्यात जास्त जगामध्ये चायना आहे. तरी आपण चायनाकडून इम्पोर्ट करतो स्टील. आपला दुसरा नंबर लागतो स्टील प्रोडक्शन. तरी आपण चायनाकडून काय करतो? इम्पोर्ट करतो. मग चायना जो भारतामध्ये जो स्टील विकतो ना तो अगदी स्वस्त दरामध्ये विकतो. भारताचे
आहे, भारताचे प्रोड्युसर म्हणजे भारताचे स्टील तयार करणारे उद्योगपती, हे थोडंसं महाग म्हणून विकतात. मग गव्हर्नमेंट काय करते, चायनाच्या प्रोडक्ट टॅरिफ लावून देणार. टॅरिफ लावणार म्हणजे काय, टॅक्स लावून देणार ना निर्यात, ज्याला कस्टम ड्युटी म्हणतात. टॅरिफ लावला की ती वस्तू ऑटोमॅटिक महाग होणार. घेणार कोण स्टील, आपली जनता काय म्हणणार, नाही यार यांचं महाग आहे, आपलं इंडियनच बरं आहे. सो त्या प्रकारे त्याला म्हणतो आपण टॅरिफ. कळलं टॅरिफ काय असतं? भारतामध्ये भारतामध्ये हा जो बाहेर देशाचा माल आहे, ज्या काही वस्तू गुड्स वगैरे आहेत त्याच्यावर टॅक्स असतो, टॅरिफ. इम्पोर्ट टॅक्स म्हणतो आपल्याला, आपण जे इम्पोर्ट करतोय ना त्या इम्पोर्टवर टॅक्स लागतो. एक्सपोर्ट असं इम्पोर्ट टॅक्स लागतो. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोघांवर टॅक्स लागतो त्याला. निर्यात वृद्धीसाठी निर्यात शुल्क सतत कमी पातळीवर ठेवलं जातं. एकूण सीमा शुल्कात आयात शुल्काचा वाटा हा 99%, तर निर्यात शुल्काचा वाटा 1% इतका आहे. दोन 2014-15च्या अर्थसंकल्पामध्ये 2,18,019 कोटी म्हणजे 9% इतके उत्पन्न अपेक्षित होते. पुढील पॉईंट आहे केंद्रीय विक्री कर, सेंट्रल सेल्स टॅक्स. पॉईंट एकत्र होऊन गेला. केंद्रीय विक्री कर, सेंट्रल सेल्स टॅक्स. सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट कधी आहे, 1956. या कायद्यानुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री होताना हा कर आकारला जातो. या कराचे उत्पन्न जे आहे त्या राज्याने आकारलं त्या राज्याला ते दिलं जातं सेंट्रल सेल्स टॅक्स मध्ये. ज्या राज्याचा कर आहे त्या राज्याचंही उत्पन्न असणार. ठीक आहे. सेवा कर म्हणजे त्याला आपण सर्व्हिस टॅक्स म्हणजे सगळे इनडायरेक्ट टॅक्स आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जर विचारलं गेलं इनडायरेक्ट टॅक्स कोणते कोणते मला सांगता आलं पाहिजे. कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सगळे इनडायरेक्ट टॅक्स. तर सगळे टॅक्स जेवढे इनडायरेक्ट टॅक्स आहेत ना त्याला सगळे जीएसटी मध्ये कन्वर्ट झाले. आता बाकी हे इनडायरेक्ट टॅक्स नाही राहिले, सेंट्रल एक्साइज नाही राहिले. आता गुड्स अँड सर्व्हिस आलेले आहे, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट करून टाकलेले आहे. सेवा कर आपण बघितला, जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सो सेवा कर बाकी आहे. फायनान्स कायदा 1994 यानुसार 1994-95 पासून हा कर आकारण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टेलिफोन, साधारण विमा आणि शेअर्स, दलाली या 3 सेवांवर हा कर आकारला जात असे. 2012 आणि 13 या सालानुसार फक्त 38 सेवाच करमुक्त आहेत, म्हणजे त्या निगेटिव्ह लिस्ट मध्ये आहेत. या कराचा दर जवळ सध्या 12.36% इतका आहे. किती आहे? 12.36% सेवा करता सर्व्हिस टॅक्सचा. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं गेलं किती पर्सेंट हा आकारला जातो, तो आहे 12.36%. ठीक आहे. त्यानंतर जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवांवरील
कर स्वतंत्ररित्या न आकारता एकत्रितरित्या आकारण्याची पद्धत म्हणजे जीएसटी होईल. वस्तूंवर आकारले जाणारे सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर व सेवांवर आकारला जाणारा सेवा कर हे सर्व एकत्रित करून जीएसटी आकारला जाणार आहे. म्हणजे आता आकारला जात आहे. आता हे सगळे टॅक्स जीएसटी मध्ये इन्व्हॉल्व केले आहेत. यामुळे आता केंद्राचे सर्व अप्रत्यक्ष कर एकाच करामध्ये समाविष्ट होते. तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तुम्हाला बघा जीएसटी लावून तुम्हाला बिल देतात. जीएसटी वेगळे घेतात. जीएसटी काहीतरी पर्सेंट घेतात 2% हॉटेलमध्ये. ठीक आहे अकॉर्डिंग. म्हणजे चांगल्या हॉटेलला गेलं तुम्हाला जीएसटी बिल 100% त्याच्यात. म्हणजे आता पहिले हॉटेल कसं होतं हे सर्व्हिस मध्ये सर्व्हिस टॅक्स मध्ये. आता सर्व्हिस टॅक्स नाही आता तो गुड्स अँड सर्व्हिस जीएसटी मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. तसं सर्व्हिस सेल टॅक्स पण आहे, सेल टॅक्स. त्यानंतर याच्यामध्ये राज्य सरकार व्हॅट तुम्हाला माहिती आहे व्हॅटचा अर्थ काय होतो? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. बरं मला सांगा व्हॅट कशावर लागतो? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. सांगा बरं व्हॅट कशावर लागतो? आता व्हॅट नाहीये, जकात नाहीये, विद्युत कर नाहीये, हे सगळे जीएसटी मध्ये गेलेले आहेत. तरी व्हॅट म्हणजे काय? सोपं आहे. एखाद्या वस्तू आता समजा तुम्ही एखादा मोबाईल घेतला, ठीक आहे, मोबाईल व्हॅट लागणार का? ऑब्वियस लागणार. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, त्या वस्तूवर व्हॅल्यू ऍड होणार. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो व्हॅट. विद्युत कर ऑब्वियस आहे. तर हे सगळे जीएसटी मध्ये आलेले आहेत. जीएसटी लागू करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? फ्रान्स. जीएसटी लागू करणारा जगातला पहिला देश फ्रान्स आहे. 2 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. सो 1954 फ्रान्सने जीएसटी लागू केला होता. विचार करा किती लवकर. 1954. भारत 2000 किती कधी लागला भारतामध्ये? सांगा बरं. जीएसटी सांगा. जीएसटीच्या माध्यमातून लुटायला कधी सुरुवात केली पासून? जीएसटी कधी लागू झाला? ज्या जीएसटीला बीजेपीने अपोज केला होता लोकसभेमध्ये, एक साईडला सुषमा स्वराज, राज्यसभामध्ये अरुण जेटली, आज दोन्ही पण नाहीत, पण या दोघांनी लोकसभा राज्यसभा जाम करून सोडली होती. जीएसटी लागू होते काँग्रेसच्या काळामध्ये. आज जीएसटी लागू करून दिला. त्यांना माहित होतं जीएसटी म्हणजे पैसाच पैसा आहे. जर का काँग्रेस जीएसटी लागू करून दिला असता तर आज बीजेपी सत्तेवर राहिलीच नसते. ठीक आहे, कारण खूप सारा पैसा काँग्रेसकडे येऊन लागला असता त्यावेळेस. व्हॉट एव्हर. पण आता काँग्रेस कसं ना प्रत्येक गोष्टीचा डिसिजन घेण्यामागे लोकांचा विचार करायची. हे विचार नाही करत, हे फक्त लुटायचे ध्यान ठेवायचं. यांना विचार नाही पकडायचं, यांना काही घेऊन लागलेली सत्ता आहे, फुल मेजॉरिटी आहे. सो मन चाहे म्हणजे जसं त्यांचं मन करेल तसं ते करणार. सध्या 140 देशामध्ये जीएसटी लागू झालेला आहे. 140 देश आहेत. कारण सध्या वस्तू व सेवा यामध्ये फरक अस्पष्ट होत आहे. बरोबर. पुढे घ्या. व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर प्रणाली. तुम्हाला मी व्हॅट सांगितलं होतं, व्हॅल्यू ऍडेड. तुम्हाला गिरणीच्या पिठा आटा जो असतो, आटाचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. एखाद्या व्यक्तीने जर गहू घेतला, गहू काय करणार? तो गिरणी जाऊन तो त्याचा आटा तयार करणार. बरोबर. गहू किती किमतीला घेतला त्यांनी? 10,000 रुपयाला घेतला समजा, आणि तो मार्केटमध्ये कितीला विकतोय? त्याचा आटा तयार करून 12,000ला. त्या गव्हावर काय ऍड झालं? व्हॅल्यू ऍड झालं. बरोबर. कारण त्यांनी त्याला आटामध्ये कन्वर्ट घेतलाय. तुम्हाला मागे पहिल्याच क्लास मी बोललो होतो. जगात पहिला प्रयोग जो होता एफ वॉन सिमेन्स फ्रान्स यांनी केला होता जीएसटीचा. 1900 व्हॅल्यू ऍडेडचा 1918 मध्ये पहिल्यांदा मांडली जगात. तुम्हाला चेक करू द्या किती आपलं बाकी आहे. तर मला 4:30ला पुढचा क्लास आहे, तर आपण थांबूया का इथे लगेच? बाकी 2-3 आहेत, मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये बोलतो. डेमो क्लास आहे मला एमपीएससी. आज आपण थांबूया. हा चॅप्टर ऑलमोस्ट संपलेला असं बघू. थोडंसं बाकी आहे, मी तुम्हाला थोडं रिवाइज अजून होईल उद्या. आणि उद्या मी तुमचं सुरू करणार आहे, सांगतो मी दुसरा टॉपिक परवा. ठीक आहे, मग आजचा आपण सेशन थांबूया इथे. टॉपिक इंटरेस्टिंग आहे. इकॉनॉमिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मी बजेट घेणार तुमच्या पुढे. ठीक आहे, चालेल ना? शासकीय अर्थसंकल्प बजेट घेऊ आपण. बजेटवर तुम्हाला फिक्स क्वेश्चन. बजेटचे प्रकार. सर्वप्रथम बजेट कधी मांडला गेला, कोणी मांडला होता, बजेटचा आता टायमिंग काय असतो, किती वाजता तो प्रेझेंट केला जातो, सगळं आपण बघणार आहे.
ठीक आहे, मग आता आपण सेशन स्टॉप करूया. कर संपला सर, याच्यात काही बाकी नाही ना? नाही, 2-3 स्लाइड, 3 स्लाइड बाकी राहते. ओके ओके चालेल, ते ठीक आहे आपण पुढील क्लासला घेऊया परवा. फक्त मला आठवण करा, लक्षात घ्या. माझ्या लक्षात नाही राहत. ओके त्यामुळे लक्षात ओके नाही सर. राहत म्हणजे मला असं वाटतं की चॅप्टर आपला संपून गेला असं मला वाटतं, म्हणून मी पुढील चॅप्टर घेऊन टाकतो. ओके सर, चालेल, ठीक थँक्यू आहे. सर. हो हो चालेल. ओके. थँक्यू सर. येस, थँक्यू सर. वेलकम.